लोखंडी पिस्तूल बाळगणारा रांजणगाव MIDC पोलिसांच्या जाळ्यात ढोक. सांगवी येथील एकास अटक. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीरपणे विनापरवाना अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका परप्रांतीय स्थानिक इसमाला पोलिसांनी रंगेहात पकडले. प्राप्त माहितीनुसार कारेगाव येथील रिया ऑफिसच्या शेजारी 2 ऑगस्टच्या रात्री 10:15 वाजेच्या सुमारास साजिद बाबूलाल शेख राहणार पाचंगे वस्ती हा संशयास्पदरित्या वावरताना आढळला. पोलीस कॉन्स्टेबल दीपक दळवी यांनी केलेल्या कारवाईत आरोपीकडून 35,000 रुपये किमतीचे एक मॅगझिनसह लोखंडी पिस्तूल जप्त करण्यात आले. या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 325 सह मुंबई पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले आणि पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, अविनाश थोरात, दीपक दळवी आणि पथकाने ही कामगिरी केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार तेजस रासकर करीत आहेत. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, पुणे.